राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आणि एक दिलासादायक अपडेट. राज्य शासनाने तब्बल 30 वर्षानंतर जुना जी.आर. बदलला आहे. होय, 1995च्या शासन निर्णयात ऐतिहासिक सुधारणा सुद्धा केली आहे. आतापर्यंत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती मिळत होती, पण मानधन फक्त 10,000 रुपये आणि मंजुरीसाठी वर्षानुवर्ष फेऱ्या. त्यामुळे अनेक महत्वाची कामे ही रखडत होती. आता काय बदललंय ते काळजीपूर्वक ऐका. थेट पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया असणार आहे. जाहिरात, अर्ज, निवड आणि पॅनल या पद्धतीने त्या कर्मचाऱ्याची निवड होणार आहे. 3 वर्षासाठी एम्प्लॉयमेंट पण असणार आहे आणि दरवर्षी त्याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. पण लक्षात ठेवा, करार नियुक्ती ही नियमित नोकरीसाठी नाही, फक्त विशेष आणि तात्पुरत्या कामासाठीच. सर्वात मोठा निर्णय काय, तर मानधनाची कमाल मर्यादा थेट 40,000 रुपये इतकी करण्यात आली. सेवानिवृत्तीपूर्वीचा पगार वजा सध्याची पेन्शन, उर्वरित रक्कम बरोबर मासिक मानधन. नियुक्ती कालावधी हा एका वेळी 1च वर्ष असेल आणि कमाल जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत त्याला ठेवता येईल. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत ते असणार आहे. तसंच नियमित सेवेत समावेशन सुद्धा त्याचं असणार नाही. पदोन्नतीवर तर परिणाम होणारच नाही. तसंच विभागीय चौकशी त्या कर्मचाऱ्याची प्रलंबित नसली पाहिजे. ही संबंधाचा संघर्ष सुद्धा नको आणि गोपनीयता बंधनकारक असणार आहे. आणि सर्वात मोठा बदल तो म्हणजे सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग यांची वेगळी मंजुरी लागत नाही. थेट शासनाची मान्यता पुरेशी. हा जी.आर. लागू होणार तो सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी तो शासन निर्णय हा लागू असणार आहे. त्यामुळे प्रशासनाला मिळणार आहे तत्पर सेवा, तज्ञ सेवा, वेळेत निर्णय आणि अधिक कार्यक्षम व्यवस्था. तुम्ही शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती नक्की शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉनला नक्की दाबा.